तरने को लीनता और डूबने को अभिमान. नाश अहंकाराचा आहे. म्हणून आपल्या जवळच दृष्टांत आहे. दात पडतात, जीभ नाही पडत, आहे की नाही. पहिले दात दुधाचे, ते पडल्यावर दुसरे भाकरी खायचे, आणि ते पडल्यावर माणसं पुन्हा नकली बसवतातच. पण असं ऐकलं का कोणी? म्हणे आमच्या गावात एका माणसानं जीभच दुसरी बसवली. अरे हट, जे जीभ एकटीच आहे शेवटपर्यंत. हे पडतात 2 वेळा. दाताला द्विज म्हणतात. द्विज का? पहिले एकदा आणि दुसरे एकदा, 2 वेळा. बरं का पडतात? अहंकारी आहे. जीभ का टिकली? नम्र आहे की नाही. जीभ नम्र आहे, जशी वाकवाल तशी वागते. दात वागते का कधी? हे अहंकारी आहे म्हणून पडतात. दुसरं एक कारण सांगतो. जिभेला सज्जन म्हटलं, दाताला दुर्जन. दुर्जन का? विनाकारण त्रास देतात त्याला दुर्जन म्हणतात. त्रास देणाऱ्यावरही उपकार करते त्याला सज्जन म्हणतात, आहे ना. तुम्ही जेवायच्या वेळेला जर मध्ये सापडली ना जीभ, हैगण्या करते 32 लोक कडकडून चावा घेतात तिला. जरी कडकडून चावा घेतला तरी जेवण झाल्यावर जर दातात काही फसलं, ताठे जिभेला सहन होत नाही हो. ती टोकरून 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 त्याच्यातलं काढते. अरे अर्ध्या तासापूर्वी चावले रे बैमान, तरी हे उपकारच करते. बरं, दुर्जन कोणाला म्हणतात? समाजाचं तोडायचं काम, समाजाचे तुकडे करायचं काम हे दुर्जनाचं काम आहे. समाज एका ठिकाणी आणायचं काम हे सज्जनाचं काम आहे. लक्षात घ्या. जेवायच्या वेळेला आपल्याजवळ दृष्टांत आहे. जेवायच्या वेळेला मजा पहा तुम्ही. हे 32ही दुर्जन तोडायच्याच कामावर आहे. बटर खा नाही तर भाकरी खा, चपाती खा नाही तर बटाटा वडा खा. तुकडे 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 कोण? हे 32 लोक. पण तुकडे तुकडे झाल्यावर आत आलेला गोळा एकत्रित करून ढकलायचं काम जिभेकडे है. काटने का काम करने वाले दुर्जन और मिलाने का काम करने वाले सज्जन. तो काटने का काम करने वाले दुर्जन गिर जाते हैं, मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी होते हैं. म्हणून दात पडतात, जीभ पडत नाही. महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे राहती. आपल्यामुळे चाललं पुलाचं काम असं वाटलं नळाला निळाला. रात्री एका माशानं धडक दिली, पहिल्या धडक योजनेत पूल गायब. एवढा गायब की काल कुठे श्रमदान केलं याचा तपास लागेना. सगळी वानरं बिघडली. बोला त्या इंजिनियरला, कामाची शाश्वती नव्हती, कालचं श्रमदान फुकट का घालवलं म्हणावं. 18 पद्म वानर दोघावर तुटून पडली. कोणी कान वडतय, कोणी पाय वडतय, कोणी हात वडतं, कोणी शपूट. आणि हे ची 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 वानराचं वरडणं माहिती तुम्हाला. हनुमानजीच्या लक्षात आलं, कुस्तुभी दाल में काला है. हनुमानजी गदा घेऊन पळत गेले. जय श्री राम. अरे अपनी जात में का बंदर है, गलती होगी, छोड़ दो उसको. हनुमानजीने मध्यस्थी केली. हे बाजूला झाले. हनुमानजीने विचारलं, नळा निळा काय मारते रा? पूल का गायब झाला? तेच कळत नाही. कळत कसं नाही? तुम्ही सिमेंट वापरलं नाही. तेव्हापासून खाण्याची पद्धत होती असं डोकं चालवायचं नाही. अरे सिमेंट का एल&टी का माणिकगड का चट्टीनाड, हे कोणतीच कंपनी त्यावेळेला नव्हती. मग मारोतरावनी कोण्या कंपनीचं सिमेंट सांगितलं? नीट ऐका. रकारा पुढे एक मकार मांडिका. हनुमानजीची कंपनी ऐकली ना? एका दगडावर रा लिहा रे, दुसऱ्या दगडावर म लिहा. असं राम नामाचं सिमेंट वापरल्याशिवाय दगडाला दगड चिकटणार नाही. एकावर रा दुसऱ्यावर म, एकावर रा दुसऱ्यावर म, एकावर रा दुसऱ्यावर म. दगडा दगड चिकटू लागली. पुलाचं काम पाहणारी सहज रामचंद्र प्रभू आले. म्हणले, बाप रे, माझ्या नावाने दगड तरतात. आज बघितलं मी, पण मी कधी दगड टाकून बघितला नाही. इथं नको, इथं नको. इथं वानर आहे, चंचल आहे. एखाद्यानं बघितलं तर, आणि बुडाला तर माझी चर्चा करतील. हे पहा, एकंदर 10 चंचल आहे. वानराचा चंचलपणात 9वा नंबर आहे. मनो, मधुकरो, मेघो, माणिनी, मदनो, मरुत, मा, मदो, मर्कटो, मीनो, मकारा 10 चंचलः.
या 10 चंचल मध्ये 9 नंबरचं चंचल वानर आहे. तुम्ही वानराकडे पहा, स्थिर राहतं का ते? पाहिले ना वानर तुम्ही? वाकुल्या तरी दाखवल निदान, दोन्ही हाताला अंग तरी खाजवल, डोळे तरी. चंचल. मरकटस्य सुरापानम, ते एक विनोदाने लिहिल्या गेलं. मरकटस्य सुरापानम तस्य ऋषिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो, आणि मग यद्वा तद्वा भविष्यती. संस्कृत मध्ये विनोदाने लिहिलं. आधीच माकड दारू प्यालं, आधीच चंचलनं दारू प्याल्यावर काय झालं असेल? मरकटस्य सुरापान. माकडनं दारू प्यालं पुन्हा विंचू चावला. आता एवढ्यावर नाही, भूत लागलं त्याला, मग काय? या झाडावरून त्या झाडावर. आधीच मरकट, तशातही दारू प्याला, झाली तयामध्ये भूत बाधा तयाला. हे 9 नंबरवर आहे. वानर. 1 नंबरचं चंचल मन आहे. मनाचा वेग अजून कोणालाच काढता आला नाही, फक्त तुमच्या मनात आलं पाहिजे. पंढरपूर उच्चार व्हायच्या आधी जाऊन गेवराईला वापस आलं. कधी? तुम्हालाही माहित नाही कधी गेलं. अरे पंढरपूर कशाला? अमेरिका आलं जाऊन, जाता येताना लगे वेळ. एवढं चंचल आहे ते. तुम्हाला बहिणाबाई चौधरीची कविता पाठ आहे मनावरची, आणि तो आमचा काशीनाथ पाटील त्या चौधरी बाईच्याच गावचा आहे. त्याला जमते रे, जमते रे. मन वढाय वढाय उभ्या पिकात, मन वढाय वढाय उभ्या पिकात, मन वढाय वढाय उभ्या पिकात, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. इतिहास लहानला फिरी इतिहास लहानला फिरी इतिहास लहानला फिरेत पिकावर, इतिहास लहानला फिरेत पिकावर. जयरी जयरी याचणार मनाचा पहिला नंबर, त्याच्यात वानराचा 9वा नंबर. प्रभूला वाटलं इथं जर आपण दगड टाकून पाहिला आणि समजा बुडाला, एखाद्या वानरानं बघितलं सगळीकडे चर्चा आपलीच करतील ना. अरे आपल्या हातून तरतोले का आणि याच्याच हातून बुडतो रे. म्हणून इथं नाही, लांब जावं. आणि खरं आहे, तुमचे अनुभव आहे, ज्याला सायकल शिकायची असते ते समाजात शिकतं का? खरं सांगा. तांबडं फुटलं म्हणजे एकटं सायकल घेऊन जातं, सकाळी सकाळी रानात मोठा दगड दगडाशा सायकल उभी करतं.
दगडावर डावा पाय, पलीकडच्या पाय उजवा पाय, वजन टाकतं, वाकडे येऊन सायकल फिरायला लागले, 2-4 चक्कर झाल्यावर अनुदान घासून पडतं खाली. याच्या अंगावर सायकल घाई उठतं, सायकल फेकतं बाजूला. स्वतःला किती लागलं बघत नाही, आधी बघून घेतं मला कोणी बघितलंय का. तसं प्रभूला वाटलं इथं नको बाबा, वानर आहे म्हणून एकटंच निघाले. दगड टाकण्याच्या उद्या मारोतरावच्या लक्षात आलं मालिक जा रे कुछ तो भी दाल में काला. हनुमानजी मागं 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 खूप दूर आले. डावीकडे कोण नाही, उजवीकडे कोण नाही. पाहिलं, एक दगड घेतला नारळा एवढा, त्याच्यावर लिहिलं राम, टाकला पाण्यात, बुडाला, धक्का बसला. सफरचंद एवढा घेतला, त्याच्यावर लिहिलं, तोही बुडाला. बदाम एवढा खडा घेतला, त्याच्यावर राम लिहिलं, टाकला पाण्यात, बुडाला. अरे मोठे मोठे पर्वत टाकतात ते तरी तरतात, माझ्या हातून बदाम एवढा खडा का बुडाला. जाऊ द्या, कोणी बघितलं नाही म्हणजे बरं झालं. म्हणजे डावीकडे पाहिलं, कोण नाही, उजवीकडे कोण नाही. माग फिरून पाहिलं, हनुमानजी खाली मान घालून उभे. अरे हे कधी आलं. प्रभूला वाटलं शेवटचा दगड टाकल्यावर शेवटच्या गाडीनं आला असेल, विचारा वाटलं, शंका होतीच. हनुमंता बोला, कधी आला आपण. पहिल्या दगडाला. म्हणजे तिन्ही पाहिले. सांगू नका कोणाला, नाही सांगणार, पण ते तुम्ही पर्वतचे पर्वत टाकता मारुती राया तरी तरतात, माझ्या हातून खडा बुडाला. मालक, आम्ही तुमचं नाम लिहून जेव्हा टाकतो दगड, त्या दगडाला तुमच्या नामाचा आधार, त्या नामाच्या आधारे तो तरतो. पण सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे तो भगवंतच ज्याला हातातून सोडून देतो त्याचा आधारच संपतो. मालक, ते तरल कोणाच्या बळावर. तो राम अधिक नाम इति मी निश्चला मती तोया तू तारिता योध्या नामना तू भुवन त्रयम. हे हनुमानजी शब्द आहे. प्रभू, तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ. मी अनुभवानं सांगतो का. हे पहा प्रभू, तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता, रामाचा अवतार कधी झाला, त्रेतायुगात, आणि 2024 आलं तरी नाम आहेच की नाही. हनुमानजी म्हणतात तुम्ही त्रेतायुगापुरता आहे, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत. एक फरक, तुम्ही फक्त अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तरलं मालक. हा दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. तिसरा फरक. आणि एक महत्वाचा फरक सांगू देवा. काय. तुमचं दर्शन घेण्यासाठी द्वारपालासोबत वशिला लावून राजमहालात दर्शनाला यावं लागतं. पण तुमच्या नामातली ही जादू आहे, नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. आणि म्हणून तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ. नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा. सागर ऊपर पत्थर तारे, रघुबर पावे खेदा, सागर ऊपर पत्थर तारे, रघुवीर पावे खेदा. वाला खास हुआ वाल्मीकि, वाला खास हुआ वाल्मीकि, भेट भई नारदा. नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा,
नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से भाई, नाम राम से। तो राम अधिकम नाम। पुलाच्या कामाला सुरुवात झाली। अति उत्तंगगिरी पादप लीलई लई उठाए, आणि देई नल निरय रचित सेतू बनाई। पुलाचं काम 5 दिवसात पूर्ण झालं। 5 दिवसात। सर्व श्रोते मंडळी सावध राहा, हिशोब करायचा आहे तुम्ही आता। हिशोब 100 योजन पूल आहे, 5 दिवसात पूर्ण झालं। पहिल्या दिवशी 14 योजन झालं, दुसऱ्या दिवशी 20 योजन झालं, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22, पाचव्या दिवशी 23 योजन। हिशोब केला का नाही? बरं पुन्हा एकदा, हिशोब करणारे खूप हुशार आहे गेवराईचे लोक। आता एकदा डोकं चालवा। पहिल्या दिवशी पुलाचं काम 14 योजन झालं, 14। दुसऱ्या दिवशी झालं 20, आता किती झाले? अजिबात घाबरू नका, बरोबर आहे। 20 आणि 14 34, शाबास। तिसऱ्या दिवशी 21 योजन झालं, 34 न 21 55। चौथ्या दिवशी 22 योजन झालं, 55 22 77। पाचव्या दिवशी झालं 23। पाहता काय माझ्याकडे? झाला ना हिशोब? म्हणून ठोकाटाकीने लक्ष द्या रामायणाकडे। 5 दिवसात पुलाचं काम झालं, पण टप्पे 5, 14 20 21 22 आणि 23। पाचव्या दिवशी 100 योजन पुलाचं काम पूर्ण झालं। तिथे लिंग स्थापन केलं, त्या लिंगाला रामेश्वर नाव दिलं। रामेश्वर नाव दिल्यानंतर महादेवजीला पार्वती आईनं विचारलं, रामचंद्राला लक्ष्मणाने। आता हे मजा पहा, शब्द एक आहे, अर्थ 2 आहे। कारण राम शंकराचे भक्त आहे आणि शंकरजी रामाचे भक्त आहे। पार्वती आईनं विचारलं महादेवाला, याला रामेश्वर का नाव दिलं? राम ज्याचा ईश्वर, म्हणून पार्वते हे रामेश्वर। लक्ष्मणजीने विचारलं, दादा याला रामेश्वर का म्हणतात? रामाचा ईश्वर का नाही जमलं अजून? एकदा डोकं चालवाच, मग मजा पहा। रामचंद्र अर्थ सांगतात लक्ष्मणाला, रामाचा ईश्वर म्हणून रामेश्वर। महादेवजी सांगतात पार्वतीला, राम ज्याचा ईश्वर म्हणून रामेश्वर। हे एकमेकाचे फक्त शब्द एक, अर्थ 2। आता पूल रुंदीला कमी आहे। प्रभूला वाटलं 1 बाय 1 वानरं किती दिवस न्यायची, म्हणून प्रभू पुलाच्या मध्यभागी येऊन उभे राहिले। प्रभूला पाहण्यासाठी सगळे जलचर पाण्याच्या पृष्ठभागावरती आले। जलचर मोठे मोठे मगरी, मासे, कासव। त्या जलचराचा पूल एवढा झाला की एकाच वेळी समुद्र जलचराने झाकल्या गेला, आणि त्या जलचराच्या पुलावरून सगळी वानर सेना घेऊन प्रभू सुबेल पर्वतावर लंकेमध्ये सांगितलं वानरांना, जा फळे भक्षण करा। रामचंद्र म्हणाले, विरोध करणाऱ्या राक्षसांचं नाक कान तोडा। वानर फळे खाऊ लागली। विरोध करणाऱ्या राक्षसांचं नाक कान तोडलं। नाक कान तुटलेले राक्षस रावणाकडे आले। दरबारात रावण आहे आणि रावणाला सांगू लागले, लंकेश कौन निभाता तिन रावण ही कही सब बाता, जिन
तिन रावण ही कही सब बाता, तिन रावण ही कही सब बाता। जिन करुणासा कामनी पाता, तिन रावण ही कही सब बाता। जिन करुणासा कामनी पाता, तिन रावण ही कही सब बाता। सुनत श्रवण पारी थी सदाना, दसमुख बोली उठा पुराना, दसमुख बोली उठा पुराना। कानन पाता तिन रावण ही कही सब बाता, कानन पाता तिन रावण ही कही सब बाता। सुनत पवन पारी दही बंधाना, दसमुख बोली उठाय पुलाना, दसमुख बोली उठा, दसमुख बोली उठा। जिन करणासा कान निपाता, तिन रावण कई सब माता। लंकेश, तपस्वी की सेना लंका में आ पहुंचे है। तपस्वी सेना लंका में 10 तोंडानं रावण बोलला। रावणाला शाप होता, 10 तोंडानं बोलशील, थोड्याच दिवसात मरशील. आता ही आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. तपस्वी की सेना लंका में आ पहुंचे हैं. आपल्या वारकरी संप्रदायातही असं प्रमाण आहे. पहिला राम रावणासी संगती है ना, वारकरी दणका आहे. पहिला राम रावणासी संगती, काय निध सुरा निजलासी भूपती. अवघे लंके माझी आले रामाचे दूत. कामापुरतंय. तपस्वी की सेना लंका में आ पहुंचे. 10 तोंडानं रावण बोलला. त्याला शाप होता, 10 तोंडानं बोलशील, थोड्याच दिवसात मरशील. संध्याकाळची वेळ आहे. सुबेल पर्वतावर सगळे बसले. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, बिभीषणा, अरे आकाश स्वच्छ आहे, मेघ गर्जनेचा आवाज, विजांची चमक, या वेळेला माझा दादा आणि वहिनी नृत्य शाळेत असतात. प्रभू, नृत्य पसंत पडल्यावर दादा हसून उठतो ना रावण, त्याचा आवाज येतो मेघ गर्जनेसारखा, विजाची चमक. शेजारी आमच्या वहिनी बसल्या असतील, मंदोदरी वहिनी, त्याही नृत्यांगणाच्या तालावरती मान हलवतात आणि आमच्या वहिनीच्या कानातल्या बाह्या हलतात ना, त्याचा प्रकाश आकाशात येतो, ते वाटतं तुम्हाला विजांची चमक. रामचंद्राने विचार केला, काय वैभव मिळवलं रावणाने, याच्या बायकोच्या कानातल्या बाह्याचा प्रकाश आकाशात. रावण नृत्यशाळेत आहे, संध्याकाळची वेळ आहे, नृत्यांगना नाचत होत्या, वाद्य वाद गंधर्वाचं गायन चाललेलं आहे. मजा संध्या समय जाने 10 सीसा, भवन चलो निरकत भुज 20. लंका शिखर ऊपर गारा, अति बितई होई आकारा. बैठ जाई तई मंदिर रावण, लागे किन्नर गुणगन गावन. बाजई ताल पकावत वीणा, नृत्य करे अप्सरा प्रवीणा. रंभा विकट
और थोडा शाबास. रामचंद्राने पर्वतावर धनुष्याला बाण लावला, बाण सुटला, नृत्यशाळेत बाण आला, पहिल्यांदा बाणाने वाद्य फोडलं. वाद्य फोडल्यामुळे वाजायचं थांबलं, नृत्यांगणाचं नृत्य थांबलं, मंदोदरीच्या कानातल्या बाह्या तोडल्या, रावणाचे मुकुट खाली पाडले. एवढं करून प्रभूचा बाण भात्यात वापस आला. त्या दिवशीचा प्रोग्राम थांबला, पण मंदोदरीनं विचारलं, कशाचं लक्षण आहे? अहो, माझ्यासारख्या सौभाग्यवतीच्या कानातल्या बाह्या तुटणं, तुमच्यासारख्या मर्दाचे मुकुट खाली पडणं चांगलं लक्षण आहे का? हे जाना श्रीरामाला शरण, कल्याण होईल तुमचं. मंदोदरे, ज्याचं मुंडकं तुटून होमात पडतं तर शंकरजी प्रसन्न होतो. त्याचे मुकुट पडण्याला अपशकुन मान डरपोक की ऐकून घेत नाही. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. रामचंद्राने मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये प्रमुख सल्लागार जामवंतजी आहे. जामवंत. रामचंद्राने सलाह विचारले, जामवंतजी क्या किया जाए? उभे झाले. एक माझी विनंती आहे मालक, युद्ध टाळण्याचा प्रयत्न करा. कारण सांगतो ना, माझे प्रदीर्घ अनुभव युद्धाचे आहे. युद्धामध्ये सर्वात मोठी हानी होते प्रभू, तरुण स्त्रिया विधवा होणे. मीटिंग मधला मुद्दा पहा जामवंताचा. युद्धात कोण मरतात? म्हातारे, जवान पोरं मरतात. नुकतंच लग्न झालेले, न झालेले, 6 महिन्याचं लेकरू असलेले, खेड्यावर म्हातारे मायबाप असलेले, आणि ते तरुण पोरं जेव्हा युद्धात मरतात ना मालक, तेव्हा त्या तरुण पोरी जन्मभर कुंकू पुसून रडतात. ही सर्वात मोठी हानी. म्हणून माझी विनंती आहे, युद्ध टाळा. बरं का? हा मुद्दा श्रीरामचंद्रालाही पटला, पण त्यासाठी काय करावं लागेल? समझोता. समझोता करण्यासाठी कोणाला तरी पाठवा. म्हणून अंगदजीला पाठवलं. त्याचं नाव आहे अंगद शिष्टाई. ही जामवंताची सलाह आहे, लक्षात घ्या. म्हणून गदा खांद्यावर घेतली अंगदजीनं. अंगदजी निघाले. राक्षसांची मुलं क्रिकेट खेळत होते. लंकेतली गोष्ट आहे. गदावाला अंगद बघितला आणि चेंडून बॅट टाकू टाकू पळाले आपल्यावर. डॅडी मम्मी क्या दरवाजा बंद करो. क्या हुआ? गाव जलाने वाला बंदर आया है. यांना काय माहिती, बदलून आलं. पुन्हा चर्चा. अरे आलं रे गावात पेटवणार, कालचं आलं पेटवणार. अंगदजी ज्या रस्त्यानं जातात तो रस्ता साफ. काही चुकून दारात उभं राहिलं, त्याच्याकडे अंगदजी पाहतात तर ते अशी मान हलवतं. नाही नाही काय नाही, नाही बाबा, अरे काय नाही, आमच्या घरचं रॉकेल नव्हतं बाबा, त्या पुढच्या वाड्यातलं. उद्देश एकच, आपल्या घराकडे यानं येऊ नये. अंगदजी समजले, मुझे तो बजरंगबली समज रहे. काही तर न विचारताच पुढे बाबा हो गदावाले, सरळ सरळ जा पुढे. आणि पुढे एक चौक लागला तरी डावी उजवीकडे नाही फिरायचं, सरळ पुढे. पुन्हा एक चौक लागेल, तिथून पुढेच. उद्देश एकच, यानं आपल्या वाड्याकडे येऊ नये. खांद्यावर गदा घेऊन अंगदजी रावणाच्या दरबारात प्रवेश करतात. कसा? हत्तीच्या कळपामध्ये सिंहाचा प्रवेश होतो तसा. जतः मत्त गज जुत मह पंचानन चल जाई,